नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 6 चंपकला शाबासकी मिळाली या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 6 चंपकला शाबासकी मिळाली या पाठाचा स्वाध्याय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इयत्ता दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकात पाठ क्रमांक 6 चंपकला शाबासकी मिळाली हा पाठ दिलेला आहे. या पाठाचे वैशिष्ट्य म्हणजे जोडाक्षरे नसलेला हा पाठ आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता पहिलीमध्ये मुळाक्षरे व स्वरचिन्हे यांचा अभ्यास केला आहे. मुळाक्षरांना स्वरचिन्ह लावून त्यांचे वाचन कसे करावे हे आपण इयत्ता पहिलीमध्ये शिकलो आहोत. याचीच उजळणी म्हणून हा पाठ आपल्याला दिलेला आहे. जोडाक्षरे नसलेला हा पाठ आपल्याला न चुकता न अडखळता सहजपणे वाचता आला पाहिजे. प्रथम आपण पाठ क्रमांक 6 चंपकला शाबासकी मिळाली हा पाठ वाचूया. ज्याप्रमाणे या पाठाचं वाचन होत आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा वाचनाचा प्रयत्न करा. पाठ क्रमांक 6 चंपकला शाबासकी मिळाली. चंपक डोंगर गावी राहायचा. गाव सुंदर होते. चंपकला गाव आवडायचे. चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे. तो मामांकडे शहरात शिकायला गेला. चंपक शिकून मोठा झाला. चंपकला काम करायला आवडायचे. चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली. मामांनी मदत केली. चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी केली. पिवळी धम्मक गोड केळी लोकांना आवडू लागली. एके दिवशी एका मुलाने केळी घेतली. त्यातील एक केळे खाऊन साल सडकेवर टाकली. मागून आलेले आजोबा सालीवरून घसरले. पडता पडता सावरले. चंपक धावत मदतीला गेला. आजोबांना बाजूला नेऊन बसवले. पाणी दिले. चूक मुलाने केली, पण चूक आपलीच समजून चंपकने आजोबांची माफी मागितली. आजोबांनी शाबासकी दिली. चंपकने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली. केळी खाऊन लोक साली कचराकुंडीत टाकू लागले. नगरपालिकेची कचरा गाडी कचरा नेऊ लागली. सडक साफ राहू लागली. चंपकला आनंद झाला. विद्यार्थी मित्रांनो, पाठ क्रमांक 6 चंपकला शाबासकी मिळाली या पाठाचे आता आपण वाचन केले आहे. याच पद्धतीने तुम्हीही न अडखळता न चुकता वाचनाचा सराव करा, वाचण्याचा प्रयत्न करा. आता आपण या पाठाचा स्वाध्याय पाहूया. प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. चंपक कोणत्या गावी राहायचा? उत्तर आहे चंपक डोंगर गावी राहायचा. 2. चंपकचे सुरेश मामा कोठे राहायचे? उत्तर चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे. 3. चंपक शिकायला कोणाकडे गेला? उत्तर चंपक शिकायला मामाकडे गेला. 4. नगरपालिकेची परवानगी कोणी मिळवली? उत्तर नगरपालिकेची परवानगी चंपकने मिळवली. 5. चंपकने नगरपालिकेची परवानगी का मिळवली? उत्तर केळीची गाडी लावण्यासाठी चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली.
6. चंपकने केळीची गाडी कोठे उभी केली? उत्तर, चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी केली. 7. गाडीवरची केळी लोकांना का आवडू लागली? उत्तर, केळी पिवळी धमक व गोड असल्याने गाडीवरची केळी लोकांना आवडू लागली. 8. मुलाने केळीची साल कोठे टाकली? उत्तर, मुलाने केळीची साल सडकेवर टाकली. 9. सालीवरून कोण घसरले? उत्तर, सालीवरून आजोबा घसरले. 10. चंपकने आजोबांची माफी का मागितली? उत्तर, सडकेवर मुलाने साल टाकल्याने त्यावरून आजोबा घसरले, त्यामुळे चूक आपलीच समजून चंपकने आजोबांची माफी मागितली. 11. चंपकने गाडीजवळ कचराकुंडी का ठेवली? उत्तर, केळीच्या साली टाकण्यासाठी चंपकने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली. 12. कचराकुंडीतील कचरा कोण नेऊ लागले? उत्तर, नगरपालिकेची गाडी कचरा नेऊ लागली. प्रश्न क्रमांक 2. 1-2 शब्दात उत्तरे लिहा. 1. चंपकच्या गावाचे नाव. डोंगरगाव. 2. केळ्यांचे विशेष. पिवळी धमक व गोड. 3. जिची परवानगी मिळवली. नगरपालिका. 4. सालीवरून घसरलेले. आजोबा. 5. आजोबांनी चंपकला दिली शाबासकी. प्रश्न क्रमांक 3. समान अर्थाचे शब्द लिहा. 1. गाव. ग्राम, खेडे, खेडेगाव. 2. शहर. नगर, पूर. 3. परवानगी. संमती, मान्यता. 4. सडक, रस्ता, पथ, मार्ग. 5. पाणी, जल, उदक, जीवन. 6. बाग, बगीचा, उद्यान. प्रश्न क्रमांक 4. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. गाव, शहर. मोठा, छोटा. गोड, कडू. चूक, बरोबर. सुंदर, कुरूप. आवडणे, नावडणे. प्रश्न क्रमांक 5. अनेक लिहा. एक गाव, अनेक गावे. एक शहर, अनेक शहरे. एक काम, अनेक कामे. एक केळे, अनेक केळी. एक बाग, अनेक बागा. एक गाडी, अनेक गाड्या. एक सडक, अनेक सडका. एक चूक, अनेक चुका. एक परवानगी, अनेक परवानग्या. प्रश्न क्रमांक 6. गावची साफसफाई कोण करते त्याची माहिती मिळव. उत्तर, ग्रामपंचायतीचे सफाई कामगार गावाची साफसफाई करतात. त्याचबरोबर गावकरीही गावात एकत्र येऊन स्वच्छता मोहीम राबवतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये चंपकला शाबासकी मिळाली या पाठाखाली वाचूया लिहूया या शीर्षकाखाली शब्द वाच व लिही असा प्रश्न दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला जोडाक्षरांची ओळख दिलेली आहे. हे जोडाक्षरी शब्द आपल्याला लिहिता व वाचता आले पाहिजे. ह्या शब्दांचे आपण वाचन करूया. पहिला शब्द आहे आत्या. मस्तक,
सल्ला, मॅच, पणत्या, हस्ताक्षर, गल्ला, बॉल, मिरच्या, जास्त, चिल्लर, डॉक्टर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 6 चंपकला शाबासकी मिळाली या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राखण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.